जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जाणतेने गुरुभजे तेने कृतिकार्य होईजे जैशी मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष येते महाराज. सद्गुरू काय महाराज? गुरु कुणाला म्हणायचं, सद्गुरू कुणा म्हणायचं? आम्हाला असा वादविवाद चालायला आपल्याला बाकी तिकडे जायचं नाही. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं शास्त्रातून हेच आहे महाराज. आपला हा भागवत धर्म आहे तो व्यापक आहे. हा अनाधिकाराचा अपौरुष्य भागवत धर्म आहे महाराज. भागवत धर्म म्हणजे वारकरी आपला संप्रदाय आहे महाराज. आणि आपल्या संप्रदायात आपल्या धर्मात फलाखंड विचार केला तो संतांनी विचार केलेला आहे. भगवंताचं देखील मनोगत तीच आहे महाराज. आणि जीवाला निश्चित फल देणारं जर कोण असेल तर श्रुती माता आहे महाराज. ऐतापासून काढती शीत देऊनी वाढवती नाही का श्रुती पडवती माऊली जगा. तुमची आमची एकच माऊली आहे ती श्रुती माता म्हणजे वेद माता आहे महाराज. आणि ते नेमकं फलाखंड त्याने विचार केलाय. फलाखंड जर विचार करायला भेटलं तर सकळ दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. प्रत्येक जीवाला दुःख नकोने सुख पाहिजे आहे महाराज. आपण जो रात्रंदिवस उगावल्यापासून मावळ्यापर्यंत व्यवहार करतो किंवा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत व्यवहार करतो त्याच्यात एकच प्रत्येक जीवाची आणि ती मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत इच्छा जी आहे प्रत्येकाला दुःख नको आणि सुख पाहिजे. माझं लागे दुःख व्हावे अशी कोणी ना भावे जीव कोणी निवास करत नाही मला. पण दुःखानं आपल्याला सोडलेलं नाही आणि सुखाची नाही आपल्या अजून भेट झालेली पण तळमळ आहे. अत्यंतिक महत्वाची गोष्ट आहे महाराज. पण एवढ्या तळमळीवर भागत नाही महाराज. मग याच्यासाठी सद्गुरूची अत्यंतिक आपल्या जीवनात गरज आहे महाराज. सद्गुरू त्यालाच म्हणायचं जो सत्वस्तूला प्राप्त करून देतो. साधकाची जी काय तळमळ आहे ती जाणून घेऊन त्याच्या जो इच्छेचा विषय आहे तो त्याला देऊन त्याला पूर्णतेला प्राप्त करतो. त्याचं नाव काय आहे? सद्गुरू आहे महाराज. त्याच्यासाठी सत्शिष्याची अत्यंतिक गरज आहे. सद्वस्तू म्हणजे परमात्मा. सत्शिष्य म्हणजे अनुबंध चतुर्थी समजावून घेतलेला अधिकारी, विषय आणि प्रयोजन. हे अनुबंध चतुर्थी कळून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. अनुबंध चतुर्थी लिहित असताना आता तो ब्रह्मजिज्ञासा आहे पहिलं सूत्र लिहिलं महाराज शंकराचार्याने महाराज. आणि ते सूत्र लिहित असताना अनुबंध चतुर्थ्याला त्यांनी महत्व दिलं का तर नुसतं आपण ती इच्छा करून भागत नाही. आपल्याला जो विषय प्राप्त आहे ना त्याच्यासाठी जे तुम्हाला काय प्रयत्न सांगितलेले आहे ते करणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि परमार्थ हा गरजेने करावा महाराज. देखाव्याचा परमार्थ असू नये म्हणा. मग तुम्ही नामस्मरण करा, कर्म करा, उपासना करा पण ती डोळसपणा नसावी आणि त्याचा हेतू योग्य असावा. आपल्याला कुठं जायचं आहे महाराज हे नेमकं माहिती असावं महाराज. नसलं तर एखाद्याला विचारून तसा आपण त्याचा मार्ग शोधावा. मार्ग धावून गेले आधी दयाने ती संत पुढे तेनेची पण ते चालू जातात न पडे म्हणता मोठे काय महाराज. साधू संतांनी तुम्हाला मार्ग धावून दिलेला आहे महाराज. त्यांना सद्गुरू संत म्हणा. ते मार्ग धावून गेले म्हणजे त्याने अनुभव घेतला होता. आले अनुभवात या जगात येत असे महाराज. संतच का श्रेष्ठ ठरलेत महाराज? सद्गुरूच का श्रेष्ठ ठरले तर तुम्ही आम्ही पुढे लागले हे तुम्हाला कळणार. बुडत हे जग येतो कळवला त्यांना कळतं आणि ज्याला कळतं तूच सांगू शकतो महाराज. त्यात पिणाऱ्याला हे वाईट आहे का चांगला आहे माहिती नाही महाराज. पण त्यातनं जो निवृत्त झालेला आहे त्याच्यातनं जे काही परिणाम आहे ते ज्याला कळलेला आहे मला तो मात्र त्याला सांगू शकतो अरे बाबा हे वाईट. तसं तुम्हाला जे दुःख नको आहे त्याचं कारण जाऊन देणारे संत म्हणते. तुम्ही आधी काढल्यात कुठेतरी उलटापालटी करतो आणि कारण राहतं ते तसंच राहतं. जोपर्यंत कारणाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत कार्य
त्या दुःखाचं कारण दावून देणारे संत मान्य आहे महाराज. तुम्हाला काय दुःख होतंय हे तुम्हाला कळलेलं नाही. कळलेलं असं तर संतांना अवतार घ्यायची काय गरज नव्हती. लोकांना जाणले ही तर येण्याची कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानव्यास. नाश नाही ज्ञानाचा, लोभ जर असतो महाराज. आणि त्या ज्ञानाचा उद्बोध करण्यासाठी संतांचा अवतार आहे महाराज. म्हणून जाणतेने गुरु म्हणजे ज्याला जाणता कोण महाराज. अनुभव चुकीचा त्यांना अधिकार संपन्न केलाय. 3 दोष आहेत आपल्याकडे. मलदोष आहे, विक्षेप दोष आहे आणि आवरण दोष आहे. तर पहिला दोष घालवायसाठी तुम्हाला निष्काम कर्म करायला लागेल. देवाची या चाडी आळवावे देवा, पाडून यावंच देवा. म्हणजे देवाकडे संसारातलं काय मागायचं नाही. मागणं मागितलं ह्याची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायी आवडी हीच माझी सर्व, संत संग देई सदा, सदोदित संतांचा संग दे म्हणजे महाराज. का तर संतांच्या ठिकाणी सद्गुरूच्या ठिकाणी विवेकाची जागा. मलदोष तुमचा निवृत्त व्हावा बरं निष्काम कर्म करून. आता मलदोषाचं नको ते खाताय, नको तिकडे जाताय, नको ते करताय, एखादच मानत नाही, काय मानत नाही, हा मलदोष आहे महाराज. जर तुमचं निष्काम कर्म झालं, ईश्वर सेवा झाली तर मलदोष जातो महाराज. आणि ईश्वराबद्दल तळमळ तयार होते. म्हणजे काहीतरी भक्ती करावी, देवळात जावं असं वाटतं मला. एका टप्प्यावर येतो. देवाची सेवा करायची पण ती निष्काम करायची. देवाकडे काय मागायचं नाही. एकादच करायची, वारी करायची, कारण का आमच्या संतांचं मनोगत आहे काय मागायचं नाही देवाकडे. काय न मागणे हे उचित. जाण्याच्या शरीर वडिलांचे महाराज. देवाची सेवा म्हणून करायची, देवाकडे काय मागायचं नाही. ते संतांनी तुम्हाला शिकवून दिली आहे. देईल की काय देणार नाही तुम्हाला. तुम्ही लेकरू मागितलं तर देईल, कुठेतरी सत्ता मागितली तर देईल, आणि काय पाहिजे ते देईल तुम्हाला. पण तो हाताला आपल्याला लागणार नाही. आणि जोपर्यंत देव हस्तगत होत नाही तोपर्यंत पुढचा टप्पा गाठत नाही. कारण का अगोदर ईश कृपाने मग संत कृपा आहे. म्हणून हे 2 दोष तुम्ही प्रयत्नाने घालवणं अत्यंतिक गरज आहे. आणि ते 2 दोष ज्याला गेलेत महाराज, आणि मी कोण आहे कळून घ्यायची ज्याला इच्छा झाली आहे महाराज, संतांच्या संगतीत राहून सत्शास्त्राचं श्रवण होऊन ज्याचा विवेक जागा झाला. आता विवेक जागा व्हायला देखील महाराज चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका, संत देते विवेका असं देखील. मद हृदय सद्गुरु जेणे तारलं संसार करू, म्हणून विषयीचे आज्ञा धरू विवेकावर. विवेक मनुष्य जीवनाचा पाया आहे. परमार्थाचा तरी पायाच आहे महाराज. आणि परमार्थ करायला मनुष्य जन्माचं नशिबाचं आहे. इतर विरोध करता येत नाही. नाही मानव जन्मच तेवढ्यासाठी आहे महाराज. तरीची जन्माची आहे, नाहीतर का थोडी स्वान सुखरे बापुरे. का महाराज तर भगवंतानं तसं आपल्याला ही सामुग्री मॉडेल दिल्या नाही. दिली इंद्रिय हातपाय कान मुख डोळे बोला यावचे, जेणे तू जोडशी नारायण. नाहीतर वाचन काय बोलतय. दिली इंद्रिय हातपाय कान मुख डोळे बोलाया, इथं पत्र ती काय म्हणा, हे आपण सगळे काय करत आलो म्हणा. पण जेणे तू जोडशी नारायण नाशे यौवन, याच्यासाठी इंद्रिय दिली हातपाय कान, ही तिथं लावून घ्यायचं मला. कारण का भगवंताने हा देह कशासाठी दिला. देवे दिला म्हटलंय, देह भजना आणि भोजना लागतंय. विनोदाचा भाग नाही, समजावून घ्यायचं मला. थोडा समाज जरी असला तरी येतात असला तर अत्यंतिक भाग्य असेल मला. गुरु शिष्य 2च नाते आहेत मला. अधिकांचं काय असू नयेत असं नाही महाराज, पण मध माझ्या जाती भेटू जातीची भेटू म्हटले ना. कारण का समसत्तेत व्यवहार चालत पाहिजे. नाहीतर महाराजांनी बोलायचं त्यांच्या काय डोक्यावर जर जायला लागलं, आम्ही तू डोक्यात जाऊ,
एकदा हे डोकीत गेलं की मग यातनं डोकं निघत नाही, हे बाकीचं आहे. पण अगोदर मात्र हे डोक्याचं आहे ना, आमचं बायकोचं डोक्यातनं जायचं नाही, महाराजांची गरज नाही. हे आमचं करतात तेच रोज हरिपाठावर आहे ना. हरिपाठ केव्हा 15 दिवसात किंवा दिवसात एक वेळ होत असला तर ते मी न्याम 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 करून गेला तर चल पुढे पाण्याकडे म्हणायचं, मी येतो हरिपाठ करून, मी पाण्याच्या कट्ट्यावर असतो. हरिपाठ इथं आणि मन कुठं हे हरिकडे पाठ असते करू नये. नित्य नैमित्तिक कर्माला अत्यंतिक महत्व आहे. नित्य नैमित्तिक कर्म म्हणजेच कर्मोपासना. चित्तशुद्धीचं अत्यंतिक महत्वाचं काम आहे. तुमचा नेमाने जर हरिपाठ होत असेल, नैमित्तिक तुमच्या जर यथार्थ होत असेल, हे 2 दिवस जर तुमची गेलेले असले तर तुमचं यथार्थ होते असं ठरवा, नाहीतर अजून काही त्याच्या सुधारणा करा. कारण का परमार्थ सुधारणा करणं याचं नाव परमार्थ आहे. कुठेतरी बिघाडले की सुधारणा करणं याचं नाव काय आहे? परमार्थ. परमार्थ म्हणजे दुसरं काय नाही. आम्ही लय तरी कापडं बदलायला देश वेश नो हे मला सदा फिरत आलो म्हटलंय मला असं म्हणा. 2 दिवस आपण प्रयत्नाने केलं. संतांची भेट झाली की महाराज संत संगतीने आत्मारण्याची क्रिया देत असून तदव्यतिरिक्त सर्व विनाश चंचल आहे असा त्याचा निश्चय असण्याबद्दल होतो महाराज. त्याला विवेक होते महाराज. हा विवेक जर जागा असतो तर वैराग्य उत्पन्न होतो महाराज, नाहीतर वैताग आहे. बायकोंच्या शिवाय दिल्या नाही जेव्हा वाटलं की देवळाकडे येते ना माझी पाळी माटा होते का ती वैराग्य नाही, वैताग आहे. म्हणून वैराग्याचं लक्षण घालत असताना कसं काढलंय? अनुकूलाचा त्याग का प्रतिकूलाचा? नागोबाला बाजूला जा म्हणायची काही गरज नाही, आपल्याला बाजूला करून जा म्हणायची गरज नाही महाराज. दिसायला की आपण बाजूला जातो महाराज. प्रतिकूलाचा सर त्याग आहे पण अनुकूलाचा त्याग होत नाही महाराज. आणि त्यागी भूमिका असेल तर परमार्थ करतो, नाही तर भोगी याला घडत नाही महाराज. जीवनाचा त्यागी पाहिजे, म्हणजे संसाराचा त्याग नाही, आसक्तीचा त्याग. त्याग कुठे करायचं ही आपल्याला कळत नाही महाराज. म्हणून या लोकांपासून ब्रह्मलोकापर्यंत, या लोकांपासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेत वैराग्य, नुसत्या त्यागाला नाही. शिथ त्याग केला आणि इच्छा असली तर कुठंतरी दडून प्यायच वाटायचं, कुठंतरी काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून इच्छेचा त्याग व्हायला पाहिजे, त्याच्यातले दोष कळाले पाहिजे. विषयाचा त्याग कधी होतो महाराज? त्याच्यातले दोष कळले तर त्यालाच विवेक होते. आत्मानात्म विचार करणं त्याचंच नाव काय आहे? विवेक आहे. पहिला पाया आहे. आपल्याला इमारत जर दादा बांधायची असेल ही अनेक जन्माची इमारत आहे. कळस जर बसायचा असेल तर आपला पाया बळकट असायला पाहिजे. परमार्थ कधी तातडीने गडबडीने करू नये, म्हणजे वर्षा 2 वर्षात करावं असं नाही करायचं, पण घाई गडबडीने महाराज व्हायच्या नादाला लागू नये. होऊ नये असा त्याचा अर्थ नाही, होऊ नये असा त्याचा अर्थ नाही महाराज. पण समजावून घेऊन कुणीकडे आपल्याला जायचं आहे, कसं जायचं आहे, का जायचं आहे हे कळवून घेऊन चालणार ते ठीक महत्वाचं. विवेक तुमचा महाराज फारकती करू आत्मानात्म महाराज. विषयाचे दोष कळून वैराग्य असावा लागतो. विष रांगली आहे असं सोय घेणारा ठाऊक केवळ ते ताटची सण मिळते यापर्यंत. 15 दिवसाचा मनुष्य आठवड्याचा उपवास आहे. कधी एकदा खायला मिळते असं वाटलंय महाराज. बसलाय ताटावर, पुरी बासुंदीचं जेवण आहे, कवाचा घास घालून वाटलंय त्याला, पण कळले शेजारच्यांना सांगितले काय आहे? विष आहे. काय म्हणतात? तैशी या संसारात समजतात जाणी जाणी देतात ते वैराग्य. ते वैराग्य घडले दौडीचा पाठी लागली महाराज. वैराग्याच्या पाठीत तुम्ही लागायची गरज नाही महाराज. तुमच्या पाठीमागं वैराग्य लागायला पाहिजे महाराज.
देवाच्या पाठीमागे तुम्ही लागू नका. देव पाठीमागे लागेल असे तुम्ही सेवा करा. तसा भाव तयार करा. भावापोटी देव आहे, भावापोटी सद्गुरू आहे आणि ते भावाने त्यांची सेवा करा. म्हणा सद्गुरू तुम्हाला उलटी देईल. तुमचा अधिकार संपन्न करा. आंबा पिरू पिकला की राहुला आमंत्रण द्यायची काय गरज नाही. अधिकार जर तुमचा संपन्न झाला मला सद्गुरू भेटले पैसा म्हटले मला सद्गुरू सद भेटल मला. म्हणून अगोदर अधिकार प्रकरण गाठले तेवढ्यासाठी मला अधिकारी विषयाने प्रयोग अधिकारीने या जन्मी किंवा पूर्वजन्मी यानं निष्काम कर्म उपासना करून मला विक्षेप दोष घालत आहे. विवेक असते की वैरागी विवेक वैरागी समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही ज्याची संपत्ती आहे तळमळ लागली आहे. काय मी उधार पावे काय कृपा करील नारायण आयशे तुम्ही सांगा संतजन करा समाधान कवा तळमळ लागली आहे. सद्गुरू बदल बंध निवृत्तीबद्दल तळमळ आहे का चित्तात का फुटू काढून घ्यायबद्दल आहे. असून असं नाही की काय व्यवहार लौकिकात होतो तो होईल त्याच्याशी आपला काय संबंध ठेवायचा नाही. मला करावी म्हणू नका आणि करू नका म्हणू नका तो लोकांचा विषय तो होईल. पण आपला संबंध आपल्या परमात्म्याशी ठेवणं अत्यंतिक गरजेचं आहे. कारण का मानव जन्मच परमार्थ करायच्या लायकीच आहे. सर्वात श्रेष्ठ जर काय या विश्वात असेल तर मानव हे आहे. मागुती हाची जन्म मावशी भूगिरे सुख दुःख जाणशी हे तो न घडेरे सायाची काळे जाऊन दवशी मिळाला ना. परत पुढचा जन्म तुला मिळाला तुझ्या हातात नाही मला. म्हणून मिळालेली हळ तू वाया घालवू नको. इथं विवेकाची जागृती पाहिजे मला. मी कशासाठी या देहाला माझा जन्म कशासाठी आहे मी काय करायला मी काय करायला हे कळवून घेणं अत्यंतिक एवढी बुद्धी दिली आहे त्यालाच विवेक म्हटले. मला सार काय मी असणार काय बुद्धीच्या ठिकाणी कायम तसा आहे हे राहायला पाहिजे. मला सारासार विचार राहायला पाहिजे मला. आणि अशी तळमळ लागून त्या सद्गुरू बद्दल मी कोण आहे मला मी काय करायला पाहिजे या दुःखाला कारण काय आहे जग म्हणजे काय जीव म्हणजे काय ईश्वर म्हणजे काय माया म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय का परमार्थ तरी का करायचा नेमका कळवून घेणार ते दिग आणि हे सांगणारा कोणतरी मला भेटावं अशी चित्ताची तळमळ तयार होते. मला पाठीमागे जर दोष निवृत्त झाली ना तर विवेक तुमच्या घरात येऊन राहतो. मला विवेक वैरागी तुमची सेवा करतात. क्षमाला दमाला श्रद्धा प्रमाला प्रतीक्षा समाधान आणि मग पुष्प ही साधकाची तयारी झाली. आणि अशाने जाणते गुरुवची म्हणते हा झाला. कारण का गुरुचे ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान व्याप्ती सांगितलं. चंद्र तिथे चंद्रिका शंभू तिथे अंबिका संत तिथे विवेका असणे किती तसंच पुढे गाठले गुरु तिथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान. आता सद्गुरू काय करतात महाराज सुख आणून देतात नाही महाराज एवढं कळलं तर बास आहे महाराज आहे पण आवरण आहे म्हणून वृत्ती व्याप्ती आहे पदव्याप्ती नाही महाराज. वारा काय करतो सूर्याला काय नवीन तयार करतो नाही. वारा आबाळाची पिढी वाचून सूर्य ते न घडे हातू बाबुळी आणि तोय न करी महाराज. ढग आलेला तेवढं सूर्य बाजूला वारा सूर्यावर आलेला ढग वारा बाजूला जातो. तसं अज्ञानाचं जे आवरण आहे आपल्या स्वरूपावर मला ते अनादिकालाच आहे. ते आवरण निवृत्त करणं काम करणं त्यांचं आहे.
इथं अत्यंतिक सद्गुरूची गरज आहे. ईश्वराकडे हे खातं नाही. तुम्ही जे काय पाप पुण्य केलेलं असेल ना ते तुमच्याकडे बघून येणं, तुम्हाला तसं त्याचं काय असं ते देऊन तुम्हाला तिथं पुढे सरकणं हे ईश्वराचं काम आहे. कारण का प्राणी कर्म सापेक्ष, ईश्वर हा सृष्टीचा करता आहे. मग इथे ईश्वर कृपा काय करते महाराज, तर तुम्हाला एक तसा महात्मा भेटवून देतो. बरोबर आहे. किंवा मग माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपण अशी देव ते खातं त्याच्याकडे. पण तुमची इच्छा असेल तर, चित्ताची तुमची तळमळती असेल त्यावेळी जर त्याचा तो कालच व्यवस्थित आलेला असेल तर त्या काळात तो सद्गुरू व्हायला काय अडचण नाही. नाहीतर मग कुणाला तर तुम्हाला भेटून देतो. हे त्यासाठी काम आहे. म्हणजे आपलं संचिताचं जा ठेवा आहे महाराज, त्याला भाग्यनेच म्हणते महाराज. त्यातनं ते आलेलं असतं बाळ. अनेक जन्माचं आहे, निष्काम पुण्याचा साठा आहे महाराज. तो आल्याशिवाय ही गती प्राप्त होत नाही महाराज. जन्मोजन्मीचे संचित भेटी झाली अकस्मात. आता सुडीता सुटेना तंतू प्रेमाचा, हा सद्गुरु शिष्याचा धागा जोडला जातो महाराज. तो देव जोडून देतो महाराज. आणि तू कोण आहेस हे सांगणं त्यांच्याकडे आहे महाराज. कारण आपला जो व्यवहार होतो तो नेहमी ह्या देह संबंधानं व्यवहार होतो. बरोबर आहे. वारी केली तरी मी वारी केली म्हणतो, पंढरपूरचा अमक्याचा काय असेल ते. आपण देह संबंधाने मी आणि माझी मग देह संबंधाची असते, मी आणि माझा. हेच आपल्याला बंधाला कारण आहे. अममतेची दवड सोडी माते न भोवती बापुडी, म्हणून जन्म मनाच्या दुधडी ढवळी भेटली महाराज. मी 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 या देहाला आपण म्हणतो महाराज. पण नेमकं मी म्हणजे कोण आहे हे कळवून घेणार ते ठीक गरजेचं आहे महाराज. आता तुम्ही आबा म्हटलं तरी मी होईच म्हणतो, बाबा म्हटलं तरी, दादा म्हटलं तरी, काका म्हटलं तरी, नेमकं कोण तुम्ही यातलं का सगळंच होय. बर आबा दादा काका मामा हे द्यायला का असण्याला नाव आहे. मग आपण नेमकं कोण आहे. आपण नेमकं यातलं कोण. बर गेला म्हणता तू कोण, राहू द्या कोण कोण. जातात कधी माणसं, आजा गेला पंजा गेला बाप नसणार गेला, देखत देखत जातो. अगं आत्ता होता ना मग काय आत्ता आत्ता मी गेलो तेव्हा होता आणि आता गेला. मग तुम्ही होता म्हणता तू कोण आहे. तो आहे ना, पण त्यातनं जाणारा कोणतरी त्या देहाहून वेगळा आहे. म्हणजे आज पत्राच्या देहालाच आपण म्हणत होतो मी कोणतरी आहे किंवा तो कोणतरी आहे. तो देह तो ठरत नाही किंवा देह त्याचा ठरत नाही. असता तर त्या देहालाच घेऊन गेला असता. बरोबर आहे. बाबा कुठे गेलास का म्हणताना होय तू कोण बाबा का नव्ह. बरं राहू दे. स्वर्गात गेला जाणारा कोणतरी तुम्ही मानता का नाही. म्हणजे देहाहून तू कोणतरी वेगळा मानल्याशिवाय तुम्हाला यज्ञ आघाडी करता येणार, उपास कापा देखील करता येत नाही. म्हणजे देह आपण ठरत नाही महाराज. देही आपण ठरत नाही आणि देही आपला ठरत नाही महाराज. कारण का आपलं असं ते आपण सोडलं नसतं महाराज. म्हणजे देह आपण ठरत आणि आपलाही ठरत नाही. पाचाचा उसना आणलेला आहे महाराज. तो पृथ्वीतत्व आहे महाराज. आलं इथंच ते इथंच जाणार. पण याच्यात कोणतरी मी मी असं म्हणणारा सर्वांच्या हृदयनिशी मी अमुक आहे ऐशी जे बुद्धी पुरे अहर्निशी ती वस्तूला मी भगवंतानं सांगितली. जागा जाऊन दिलेली आहे आपल्याला महाराज. पण त्याची तुम्हाला ओळख नाही. का ओळख नाही तर अनादी कालापासून या शरीरालाच मी म्हणतो महाराज.
गाढवाच्या जन्माला गेलं तर त्या शरीराला मी गाढव म्हणतोय का नाही? कोंबड्याच्या जावा, कुत्र्याच्या जन्माला जावा, मांजराच्या जावा, पशु पक्षीच्या जनावरांच्या जावा, तिथं तिथं मीच म्हणतोय ते त्या देह संबंधाला. कारण का त्या देह संबंधाने त्याला मीच असं वाटतं. तिथं देखील अनुकूल प्रतिकूल आहे बघा. तुम्ही एखादी काठी हातात घेऊन जावा, तुमचीच गाय तुमच्या जवळ येणार नाही. तिला माहिती आहे आता मला हे मारणार नाही. म्हणजे अनुकूल प्रतिकूल त्याला देखील कळतं. मला पिंडी घेऊन जावा हातात येते, म्हणजे त्यालाही माहिती आहे मी अंक यातले आहे. प्रत्येक ठिकाणी द्यायचं तादात नाही मला, अनाधिकाराचं तादात नाही म्हणून ते आपल्याला लवकर सुटायला मला. आपण ऐकतो की नाही देह नाही, आपण ब्रह्म आहोत, आपण देव आहोत, किंवा देहाचा आपला काय संबंध नाही, हा देह नाश मळमूत्रात जावा म्हणतो ना आपण. देह जाणार याची काळोबा खाणार, आजा गेला पंजा गेला बाप मसणार, आपण मी एक दिवस कुणाचं काय मरणार, एक दिवस जायचं म्हणतो ना आपण. पण कुठे जायचं, काय जायचं, कोण जात याचा विचार कधी क्षणोक्षणी आजी करावा विचार. या देहा संबंधाने नेमका मी कोण आहे याच देहात कळून घेतला. त्यांची येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना झाले. कारण का मानव देह तेवढ्यासाठी नाही. मनुष्य जन्म हा फार मला अमोल आहे, याची किंमत करता येत नाही. मनुष्य जन्म मिळून नुसतं चालत नाही. मला मुमुक्षुत्व प्राप्त होणं अत्यंतिक गरजेचं आहे. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा. मोक्ष म्हणजे तरी काय, दुःख नको ना सुख पाहिजे, हीच तुमची इच्छा आहे. कुठं मोक्ष महाराज, काहीतरी बाबूभाव केल्यासारखं झालंय महाराज. नाही आपलीच इच्छा आहे महाराज. मनुष्य जन्म महाराज म्हणजे आपण करत नाही महाराज. यातनं कोणतरी जाणार आहे. आता जाणं येणं हे कुणाचं हे करून गेला अत्यंतिक गरजेचं आहे. कारण का तो आला गेला तर तो आधी परिचिन्नात आला. कारण का आत्मसंबंधाने विचार करत असताना मला बऱ्याच शास्त्रकारांनी उहापोह केलेला आहे महाराज. न्यायशास्त्रकार आहेत, वैशिष्टिक आहेत, सांख्य योगी आहेत, पूर्वमीमांसा आहे, उत्तर मीमांसा आहे. उत्तर मीमांसेची आपली सगळी वारकरी आहे. व्यासापासून घ्या तुम्ही सरळ आपल्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या सगळा हा भगवत धर्म जो आपला आहे तुम्हाला संतांचं जे काय वाङ्मय आहे महाराज, ते वेदाला एक अक्षर सोडून नाही महाराज. कारण का जे काय जीवाच्या कल्याणासाठी नेमकं तुम्ही तुमचं स्थान तुम्हाला कळावं, यथार्थ तुमच्या स्वरूपाची ओळख व्हावी, एवढ्यासाठी त्यांनी तुमच्या आमच्या हातापासून आणून दिलेलं आहे. बाकीचे शास्त्रकार आत्मस्वरूपाबद्दल, जगताबद्दल, जगत कारणाबद्दल अपुरे पडले. पण आपली उत्तर मीमांसा जी आहे महाराज, व्यासाने 4 सूत्र केलीत महाराज. त्या सूत्रावर शंकराचार्यांनी भाष्य केलं आणि त्या भाष्यानुसारच महाराज ज्ञानोबारायांनी प्रोत्साहन केलं. शंकराचार्यांच्या भाषेवर अनेक महाराज प्रयोग झाले, गीतेवर अनेक टीका झाली महाराज. पण ज्ञानोबारांची टीका काय महाराज मानली? तर भावदीपिका भावार्थाची टीका आहे. भगवंताला तिथं अर्जुनाला काय नेमकं सांगायचं होतं मला, तो प्रसंग काय होता, कारण का त्याला मोह झालेला होता. अर्जुनाला मी कोणतरी अर्जुन आहे, त्या संबंधाने ही कोणतरी माझे नातेवाईक आहे. त्याने सांगितलं ना भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण आहे, यांना मारून मी काय करू. आता हे अर्जुनाचं बोलणं संबंधानं होतं का आत्मसंबंधानं होतो महाराज? नातीने तर अर्जुन तू अर्जुन पण नाव दिलं ते द्यायला, आणि नसली जी माझी म्हणायला लागला. पाठीमागे कुठं होतो आपण नाव सांग, पुढं कुठं जाणार आहे काय माहिती. बरं कधी जाणार?
गेली माणसं आपली कुठे गेली? आजा पंजा पूर्वी गेले माहिती नाही. 12व्या दिवशी पुटूर काय लिखा? वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी. काय आबांचा फोन आला? मी पोचलोय आता तिथं. आला फोन तिकडं. तिकडे गेला तो कुठंतरी पडल्याचा उंदीर होऊन बसलाय. बाण पोकर त्याला जर असं तर उंदीर घुसून जन्माला येणार नाही का? वासनीच्या पोटी जन्म घेणे काय? अजून पिशी घेऊन बसलाय. कोण तुझ्या आहेत? नाव सांग. मागे कुठं होती? नाव सांग. पुढं कुठं आहे? मधीच काय घेऊन बसलास? महाराज याला भ्रम म्हटले. महाराज आहे ती वस्तू न कळणं आणि त्या वस्तूवर कुठला तरी दुसरा आरोप करणं त्यालाच काय म्हटलंय? भ्रम अध्यास. आणि अध्यासवादाला, अध्यासवादाला शंकराचार्याने आत्यंतिक महत्व दिले. आता तो ब्रह्मजिज्ञास आहे हे सूत्र लिहित असताना पहिला अध्यासवाद लिहिला त्यांनी. कारण का अजून आपण अध्यासातच आहे. महाराज ध्यानाने काय ज्ञान हो? हा ध्यानाने का ज्ञान नाही लिहिलं तर आम्हाला बरं वाटतंय म्हणतात. असू दे महाराज, असू दे, काय अडचण नाही. असू दे, ते संतांचा चांगला असावं, आत्तिक असावं, वारकरी संप्रदायाला बिनचूक असावं. कारण का पंढरीची वारी करीत अधिकारी मोक्षाचं स्वरूप सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. त्याला साधन आहे जगन्मिथ्या, ब्रह्मसत्य, जीवब्रह्म आहे. ही साखळी सोडू नका. आणि ही जर असला तर वरला पोषक तुम्हाला सोबत राहतात. आणि हे जर आत नसल तर वरल्या पोशाखाला लोक काय मागा म्हणून पाया पडतील आणि काय करतील? पूजा करून घरात येतील, टाळ उतरून वाजवून एक दिवस वरात काढतील आणि कुठेतरी गटरात येऊन टाकतील. लोकांच्या नादाला लागू नका. परमार्थ कशासाठी करायचं आहे पहिलं करून घेणं गरजेचं आहे. म्हणून तरी म्हणले जाणते गुरु सद्गुरु वाचून सापडेना, किंवा सद्गुरु वाचून संसार ठायक नशीशी आनंद निष्ठंक फोडे इंद्रचंद्र ब्रह्म ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी छेदित ना. मी कोण आहे? रात्रदिवस संशयाचा आहे महाराज. आता आपल्याला संशयित असलं तर बरंच झालं. आपण ध्यानात मी म्हणायला सुरू महाराज. आणि सगळ्या ध्येय संबंधाने माझा पसारा चालू झालाय महाराज. इथंच आढळ पाहिजे आहे महाराज. म्हणून पहिला हा देह महाराज आपला नाही हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. देहा अगोदर काय करा, मग देह संबंधी बसायला. बायका पोरं देह संबंधाने का आत्मसंबंधानं? देह संबंधाने. माग कुठं होती? पुढं कोण असणार आहे? बरं मध्ये तरी काय खरं आहे महाराज याच्यातलं? जागृतीतली बायको स्वप्नात आहे का? नाही. स्वप्नातली जागृतीत आहे का? मग खरी कंची? बरं या दोन्ही बी सुशिक्षित नाही का? मग तुम्ही आहे का नाही? तुम्ही तिथं आहे का नाही? तुम्ही नसता तर मी आनंदाने झोपलो होतो. काय जाणत होतो? सांगणारा कोण आहे? म्हणजे देहा पण ठरत नाही. देहाचं प्रकाशन करणारा पण कोणतरी आहे लक्षात ठेवायचं. जागृतीला प्रकाशन करणारा आहे महाराज. त्याला काय म्हटलंय? विश्व म्हटलंय महाराज. तो बहिप्रज्ञ आहे महाराज. चक्षुरेंद्रिय जेव्हा 5 विषय त्याच्याशी तो व्यवहार करतो महाराज, त्यावेळी अंतःकरण वृत्ती कार्य करत असते महाराज. सुषुप्तीतही महाराज आपल्याला स्वप्नातही आपण व्यवहार करतो महाराज.
सकाळी ह्या देहाची आळ धुवून टाकली जाते काय, बाशिंग सोडलं जातं काय, नाही ना काय, पण तिथं बांधलं जाते काय, वरात काढलेली असते, तिथली बायको सगळं असते तिथे. मला निदान पंढरपूर सुद्धा असते राहते, कारण का वारकऱ्याला लगेच लागलेलं जरा बरं वाटत नाही. पंढरीचं पडावं स्वप्न, पंढरपूरचं स्वप्न पडावं ह्याच असं तर मणी वशी ते, पण वारकऱ्याला असं पडलंच असं मला वाटत नाही. आणि असला जर वारकरी असेल तर त्याचं चारदा दर्शन घ्यावं लागतं, बरोबर आहे. कारण का विषय तो त्यांचा नावडे झाला. का स्वप्न पडणार नाही महाराज, का स्वप्न पडणार नाही महाराज. जागृती स्वप्न सुषुप्ती तोच असते कुठं आहे महाराज. पण एवढा वेळा व्हायला महाराज केवढं भाग्य पाहिजे महाराज, भाग्याचा उदय पाहिजे. ज्ञानाचं तर कोणतरी प्रकाशन करणारा जागृतीचा आहे, तो स्वप्नाचा प्रकाशन करतो. स्वप्न जागृतीचा देह स्वप्नात नाही, स्वप्नाचा देह जागृती. आणि हे दोन्ही देह तिथं नाही सुषुप्तीत, पण हा एक आहे. जगन मिथ्या ब्रह्म सत्य जीव ब्रह्म आहे, कुठं लावायचं तुमचं. मिथ्या कशाला म्हणतात आणि सत्य कशाला म्हणतात याचा पंचनामा करणं अत्यंतिक गरजेचं आहे. जे एका काळात असतं, कुठं असतं कुठं नसतं किंवा नसून भावतो त्याला मिथ्या म्हणतात. आणि तिन्ही काळात जे आव्हान असतात, ज्याचा भाग होत नाही किंवा नाही होत नाही, त्याला सत्य म्हणायचं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. का गा हा गावला जगदाबास, का गावलाच विचारलंय तिथं महाराज. कारण का तूच एक सत्य आहेस. रज्जू सत्य का सर्प सत्य हो. काय सत्य त्याचं. अहो जे तिन्ही काळ असतं त्याला सत्य म्हणे असं म्हणा की जरा सर. मध्ये भासलंय ज्ञानाने निवृत्त होतं ना, अगोदर तरी नव्हतंच, दुरीचं ज्ञान झाल्यानंतर नाही. बरं ज्ञान झाल्यानंतर काय म्हणतो, तिथं गेला तो सर्प होता म्हणतोय काय, तेव्हा तरी काय सिद्ध होतं महाराज. अहो तिन्ही काळाचा अभाव आहे, आणि ज्याच्या अधिकरणाचा ज्याचा तिन्ही काळाचा अभाव आहे त्याला तुम्ही क्या म्हणते महाराज. म्हणजे ज्ञानांची काय ठरतं महाराज. तसं देह अगोदर नव्हता, पुढं असणार नाही, मध्ये दिसला तरी काय खरं आहे महाराज. देह म्हणून मी आता काय मला एक सांगा तुम्ही बघू. देह म्हणजे काय, कुठं हात लावून लावणार. अहो पृथ्वी तत्व आहे, मातीच आहे. काय आहे बरं, ओला चिखल आहे ना. पंचमहाभूताचा सांगाड आहे महाराज, त्याचं एक एक तत्व निघून जातं. सरकार पृथ्वी तत्व राहतं, ते पिजवलं तरी माती होती, कोल्या कुत्र्याने खाल्लं तरी विष्टावून माती होती, आणि पुरून टाकलं तरी. मग कुठं काय देह, देहाबद्दल काय खरा. मग देह संबंधी पसारा महाराज. दादा ही मागे तुमची माणसं बायका बरोबर कुठं होती, नव्हती, काय माहिती नाही महाराज. मधलं वाव की रे दिसले ते सगळे वाव म्हणजे मिथ्या आहे, मध्येच दिसतं बाकी महाराज. ते सत्य नसतं महाराज. त्याला भासायला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान. का वाचलं महाराज, दुरी रूपाने कळली नाही म्हणून वाचलं. बरं पाक कळली नाही काय, पूर्ण कळली नाही काय. पूर्ण अंधार असता तर निघून गेला असता, पूर्ण प्रकाश असता तर घेऊन गेला असता, शरीराला तरी बांधाय गावलं. तेवढा आपण हुशार आहे, काय टाकणार नाही, पण गावलेलं घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. गोळा करीतच आले, गोळा करीतच. बरं किती गोळा केलं तर समाधान होईल, केव्हा तुमचं पूर्ण होईल ना. याला कुठं पूर्णता. एका पाठीमागे लागून पूर्णता नाही महाराज. एक वेळेस पूर्णता होती महाराज. जोपर्यंत ती प्राप्त होत नाही तोपर्यंत
प्राप्त झाल्यावर काय प्राप्त करायचं राहतच, त्याला खरं प्राप्तव्य म्हणावं. बरोबर आहे. एकदा ते प्राप्त झालं ना, दुसरं प्राप्तव्यच राहत नाही. वृत्तीला मग आश्रय राहत नाही, पूर्तीला विषय राहत नाही. वृत्ती हे निवृत्ती झाली, आश्रय नाही, विषय नाही. अशी वस्तू ही काय महाराज, ती तिन्ही काळात आहे महाराज. जागृतीत आहे, स्वप्नात आहे, सुषुप्तीत आहे महाराज. हा देह मात्र तुमचा तिथं नाही, तिथं नाही म्हणून मिळते आहे महाराज. याच्यासाठी महाराज या जगातले भेद आपल्याला निवृत्त करणं अत्यंत गरजेचं आहे. अगोदर जे सत्य वाटायला लागलं, माझ्यापासून कोणतरी वाटायला लागलं वेगळं. भेदाला कारण ती कोण आहे महाराज? स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि दुःखाला कारण काय आहे? भेद आहे. भ्रम म्हटले, भेद म्हटले, भेद भ्रम. त्या भेदात 12 प्रकार आहेत. भेदाचे प्रकार किती आहेत? 12 प्रकार. जीवेश्वराचा भेद, जीव आपल्यापासून देवाला वेगळं म्हणतो महाराज. जीव वेगळा आणि देव वेगळा म्हणतो महाराज. पण तुकोबा म्हणतात देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. आज स्वरूपाने तुम्ही देव आहे का जीव आहे? कोण आहे तुम्ही? जीव नाही, जीवाची सिद्धी होत नाही महाराज. कल्पना विद्यार्थीने केला, तिने झाला जीव, मायामध्ये जीव. केवळ कल्पनेने महाराज मी कोणतरी या देहावडा मानायला लागला आणि मग त्या देवाला त्या देव म्हणून. जीवेश्वराचा भेद सांगत असताना महाराज, ईश्वराची माया ही उपाधी आहे, जीवाचे अंतःकरण ही उपाधी आहे. चैतन्य स्वरूपाने एकच आहे, ती व्यापक चैतन्य, सामान्य चैतन्य आहे. त्याच चैतन्याला ज्यावेळी माया उपाधी लागते, त्या मायेतच चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला ईश्वर चैतन्य म्हटले. तेच व्यापक चैतन्य आपल्या अंतःकरण वृत्ती लागते त्याला. त्याच चैतन्यातलं प्रतिबिंब त्याला काय म्हटलं इकडं? जीव म्हटलं. आता जीवाचं अधिष्ठान, अंतःकरणाला अधिष्ठान असणार त्याला कुठंच चैतन्य म्हटलं. मायेला अधिष्ठान जे चैतन्य आहे त्याला तिकडे काय म्हटलं? ब्रह्मचैतन्य म्हटलं. आता जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्मचैतन्य आणि कुठंच चैतन्य. चैतन्य किती झाली? 4 झाली. बरोबर आहे. उपाधी संबंधाने चैतन्य 4 झाली. मूळचं चैतन्य एकच आहे. चैतन्यात काय फरक झालेला नाही. आकाश व्यापकच आहे. बरोबर आहे. आकाश कसं आहे? मूळचं व्यापक आहे. त्यालाच एखादा घट जर ठेवला, त्या घटात जेवढा अवकाश आहे त्याला काय म्हटले? घटाकाश. बरोबर आहे. त्याच घटात जर पाणी तुम्ही ओतलं तर त्याच पाण्यात त्या आकाशाचं प्रतिबिंब पडतं, त्याला काय म्हटलं? जलाकाश. आता वर ढग आहे, त्याला मेघ म्हटले महाराज. त्या मेघाती आकाशाचं, म्हणजे मेघ म्हणजेच पाणी आहे, जिथं पाणी आहे तिथं आकाशाचं प्रतिबिंब उमटतं, त्याला मेघाकाश म्हटले महाराज. आणि सर्व व्यापक आहे त्याला काय म्हटलंय? महाआकाश. आता आकाश किती झाली? 4 आकाश म्हटले. तसं चैतन्य किती झाली? 4 झाली. आता घट तयार व्हायच्या अगोदर आकाश आहे का नाही? घट तयार झाला, त्यात पोकळी आहे, पोकळीलाच आकाश अवकाश म्हणजे. आकाश म्हणजे काय? एक पोकळी. आत ही काय? पोकळ आहे. आणि बाहेर तरी काय? आकाशच आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या घटानं आकाशाला परिचय केलेलं वाटलं आपल्याला. तसं अंतःकरण चिन्ह चैतन्याला जीव म्हटले महाराज. घटाकाशाला तिथं कुठंच चैतन्य दिलं, त्यातच ते प्रतिबिंब पडलं पाण्याचं. पाणी भरल्यानंतर त्याला जीव चैतन्य म्हटले. तसंच अंतःकरण वृत्तीला जे अधिष्ठान आहे त्याला कुटस्थ चैतन्य म्हटले. आणि त्याच कुटस्थाचं
अंतकरणात प्रतिबिंब त्याला काय म्हटलं? जीव म्हटले. विशेषण पुढचा विशिष्ट जीव झाला. आता तिकडं ईश्वर चैतन्य ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब आहे तर त्याला ईश्वर चैतन्य म्हणतात. आता मायेचा आणि जर अंतकरणाचा भाग जेवढा बाजूला काढला तर मूळ चैतन्य कुठचं चैतन्य ब्रह्मचैतन्य कसं आहे? एकच आहे. उपाधी संबंधाने भेद आहे. जीवाची अल्पज्ञ अल्पशक्तिमान कर्ता भोक्ता सुखी दुःखी ही उपाधी जीवाची अविद्या कार्य आहे. ईश्वराची जी उपाधी आहे सर्वज्ञ सर्वशक्तिमान जगाचा तो करता का असं ते त्याचं नियामक सर्वज्ञ सर्वशक्तिमान तो ईश्वर आहे. तो माया संबंधाने ईश्वर मानलेला आहे आणि अंतकरण बुद्धिवृत्तीने इथे जीव मानलेला आहे. त्या दोन्ही उपाधींचा त्याग करायचा आणि मूळ चैतन्य एकच आहे ना. त्या चैतन्यात भेद झालेला नाही मला. कारण का? जरी दिसत असलं तर उपाधी संबंधाने जरी दिसत असलं तरी कुठं चैतन्य ब्रह्मचैतन्य कसं आहे? एकच आहे. कुठंच तरी नित्यमुक्त आहे ना. हा मग आता तुमच्या मुखाचं प्रतिबिंब आरशात पडलं, तिथं जर टिळा नसेल तर तिकडे दिसत नाही. तसं कुठंच चैतन्य मुक्त झाल्या ब्रह्मरूप आहे ना. मग ते जर असेल तर त्याचं प्रतिबिंब असेल ते बंद कसं राहील? लक्षणात सांगितले. मग दिसते ते कुणाचं? सगळे संसार धर्म आहेत ते आत्म्याचे नाही, चिदाभासाचे नाही, तर बुद्धीचे आहे. याला भाग त्याग लक्षणा किंवा बाद समानाधिकरण म्हटले. जीवीश्वराचा भेद झाला, जीव जीवाचा भेद. तुम्ही आम्ही हे सगळे जीव जीव आहे. 50 गट ठेवायचे मला वेगळे वेगळे. 50 गटाचा आकाश 50 तुम्हाला. आता आकाश किती झाली? मूळचा आकाश किती आहे? बर घट यायच्या अगोदर आकाश आहे का नाही? आहे. घट गेल्यानंतर आकाश आणि मधीही. बर आकाश आत बाहेर आहे का नुसतं घटाचा आहे? उपाधी संबंधाने आलेलं घटाचं आहे. मूळचा आकाश आहे ते एक. तसं मूळचं स्वरूपानं चैतन्य एकच आहे. सर्वांगी राम काय कुठं म्हटलंय? एक सूर्यप्रकाश शस्त्र एकच सूर्य हजार किरण आहे. तसं प्रत्येक घटात जो राम आहे तो एकच आहे. सर्वांच्या घटात राम आहे तो एक आहे. एवढं कळलं तर मग आम्ही एकमेकावर शेड्डू मारून जायचं नाही. कारण का? समजते श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा उतरा भाव भक्ता माझी राहो ज्ञानिया. जीवाजीवाचा भेद महाराज काढून टाका. जीव जडाचा भेद. जीव हे जड पदार्थ आहेत ना, त्याचा आणि माझा काहीतरी भेद वाटतो आणि मग एखादा पदार्थ अनुकूल वाटतो त्याच्याबद्दल आसक्ती वाटते आणि प्रतिकूल वाटतो त्याच्याबद्दल त्याग करावा. म्हणजे या जगताला म्हणून तुम्ही सत्यत्व काहीतरी दिलेलं आहे मला. जगत का वाटायला मला त्याचं कारण आपल्याला कळलेलं नाही. जग नाही त्याचा सिद्धांत आहे ना. प्रपंच एक झाला होता समूळ विद्या वार्ता पुढे मुलमा होता कदा कल्पांती घडे. स्वप्नाच्या बायकोला हुडकाय जाते सगळा नाहीचा निश्चय होतोय. स्वप्नात लिहिला जाग झाल्या. कारण का स्वप्नाचं उदाहरण येतं अध्यासाला धर्माला अत्यंतिक महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं. स्वप्न उदाहरण म्हणजे अत्यंतिक जवळचं आहे. पटवून द्यायला प्रत्येकाला कसलं नाही कसलं तरी स्वप्न पडतं महाराज आणि अनेक ठिकाणी ते तुम्हाला दृष्टांत द्यायला उपयोगी पडते. एक लक्षात ठेवायचं. स्वप्नात जागी झाल्यावर ती खरी नाही याचा निश्चय होतो महाराज. बरोबर आहे. तसं स्वरूप जागृती आल्यानंतर जग मिथ्या ठरतं महाराज. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्प मिथ्या ठरतो. दुरी अंधारात पडलेली बॅटरी आणून बघितलं अगोदर वाटलं सर्पासारखं आहे. बॅटरी घेऊन बघितलं की सर्प नाहीचा निश्चय होतो. तसं आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर मग याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे हे जग कशामुळे सत्य वाटतं महाराज? भासलं का? स्वरूपाच्या अज्ञानामुळे.
आणि अज्ञानामुळे भासलं हे कळलं नाही म्हणून सत्य वाटायला लागलं. तेवढ्यावर थांबलो नाही मला. त्या पदार्थात सुखाची कल्पना केली, बरोबर आहे. आणि तू प्राप्त करून घेण्यासाठी उगावल्यापासून मावळे तोपर्यंत आणि जन्माला आल्यापासून कवा संसार पुरा होईल नाव सांगा दादा. येणार आहे पंढरपूरला, पण तेवढं त्या पोराचं झालं की मी रिकामा झालो. नाही महाराज आम्हाला मी यायचं आहे वारीला, पण त्या पोराचं एकदा लग्नाचं झालं का नाही की मी आम्ही याच वाटायला लागायचं. तोरीची वाट लागून गेली. माणसं ती सोडतात म्हणतो तुम्हाला. बिन पगाऱ्या पण आहे का पगाऱ्या पण आहोत तुम्हाला. काय तू करू नको, घरात थोडं छान काढीत बसून तू शेताकडे येऊ नकोस. काय त्या महाकारीला सांगायचं की दूर काढण्याची एवढी सांभाळण्याची काम. नाही आमच्या माताला आम्ही शेताकडे नेली तर शेताकडे गेली असती बरं झालं. बरं तुम्हाला मालक म्हणून ती कामाला होती का, कसं करते. मालक कोण, काम सांगणारा का काम ऐकणारा करणारा. बोजा कुणावर, पिशवीचं बाजार कुणावर आणायचं कुणी. नेमकं मालक कोण आहे. अरे आपण याच वाजा बोजाचं बैल जाऊ, जेवढं पाहिजे तेवढं वडून घेतात मला. आणि जोरी चढत का तोरी म्हणती माझा माझा. काय गुळमट आहे त्यांच्याकडे. आमच्या मालकासारखा मालक नाही म्हणते, आमच्या मालकासारखा आणतच मालक. त्यातनं काय चुकलं की अजून अक्कल आलेली नाही म्हणते. ती गुळमटच वाटते महाराज. महाराजाने काय चुकलं म्हणून चालत नाही महाराज. देवळाकडे यायचाच बंद होतोय महाराज. आणि तिने काय केलं अजून अक्कल आलेली नाही. आता तरी नवा कवा अक्कल यायची. असं काय नाना प्रकार बोललो तर थांबत नाही ना. कल्याण कोण करील का, कोण कल्याण करील महाराज. हे तर कळणार आले महाराज. याला भ्रम म्हटले महाराज. सोडू नका त्यांना, पण त्यात अडकू नका. अध्यात्माला अत्यंत तिने महत्व दिले महाराज. संसार तुम्हाला कुठे टाकायला सांगितलाय. संसार म्हणजे जन्माला यायचं आणि मरायचं. मग जन्माला पोट भरायला पाहिजे का नाही. हा मी राहतोय तर मधुगुरी मागून खाऊया, ज्ञानेश्वरी वाचूया, हाय तयारी काय बघा. मग काय करायचं मला बायका पोराला द्यायचं. ती बी तयारी नाही आमची मधुगुरी मागायची. आम्ही आमच्या मधुगुरी मागाव. मग आता का तिथं यार का लागायचं. ज्ञानेश्वरी कल्याण करणार आहे, तुमचं हित करून घेणार आहे ना. वाचा ज्ञानेश्वरी. आणून देणार नाही तिथं. आम्हाला तरी देतात तेव्हा विचारतात मला तुम्हाला काय खायला लागतंय. पाय पुजून घरात येतात. आमचे घरात येतात सकाळचं तसे. बघा तरी हरिपाठाचं गेले गेले पाठ निवडून जात बसलेले. आला दिवा लावून देवा लागला. आज कुठे नाही वाटतं खालीच. अहो आमटीत खरडदार म्हणून चालत नाही, खाऊन चक्र म्हणते. घरातलं काय वाट आहे काय बोलतात मला. पुढे मला फसवणूक आहे. सोडू नका त्यांना. कालच आहे भोगून संपवा पण अडकू नका. सत्य तो बुद्धी त्यातली काढा मला. सत्य परमात्मा आहे त्यातला मला. पाठीमाले भोग भोगासाठी देह घेऊन आले मला. त्या भोग संबंधाने त्यांचा संबंध आठवला मला. त्या संबंधाने ठेवायचे त्यांना, पण आडकबाजी करायची नाही. म्हणजे तादात्म्य धरायचं. इथे घेतलं कमळाच्या पाण्यासारखं राहायचं. पक्षी अंगाने उतरती ती का गुंतून राहती. तैशी असावे संसारी जोर प्रार्थनाची दोरी. वस्ती वस्ती करी आला पहाटे उठून गेला महाराज. तैशी असावे संसारी जोर प्रार्थनाची दोरी महाराज. जड पदार्थ आपले नाहीत महाराज, पण त्यांनी गुंतवले त्याला सत्यत्व दिले महाराज.
एवढं नाही, ते मिळालं की सत्य आहे, सुखी होईल म्हणतोय मला. ते मिळाला पदार्थ की मी सुखी होईल. त्या पदार्थावर सुखाची कल्पना केली आणि आपल्या सुखाला योग आचवला. साखर गोड का चहा गोड? पित नाही सा? साखर गोड का चहा गोड? मग चहा काय गोड? घालून खरी साखर. साखरेची गोडी हे स्वरूप आहे म्हणून ती बदलत नाही हो. ज्याचं जे स्वरूप बदलतंय न बदलते त्याचं स्वरूप असतं. विषयाचं सुख हे स्वरूप असतं तर त्या विषयानं तुम्हाला कायमचं सुख द्यायला पाहिजे होतं. गाडी आनंदाने घेतली महाराज, गावातनं हाका मारून शेजारच्या आरत्या करून या म्हणतात, गाडी आणली या, पेढ वाटतंय, हार घालून पूजा करताय, आनंद केवढा वाटतोय. आकाश ठेंबणं वाटते महाराज. असं शास्त्रकारांनी लिहिलंय महाराज. असा एखादा आपल्या जीवनात प्रसंग येऊ जातो, अलौकिक कार्य होतं, तेवढे आनंद एवढा होतो महाराज, त्याला त्याच्या पुढे काहीच वाटत नाही महाराज. पण तेवढ्या पुरता तो आनंद कौतुक लावतो. कारण का त्यातनं आलेलं ते आगमापाय असतं. ते पदार्थाचं स्वरूप नाशिवंत आहे, बदलणार आहे, परिवर्तन होणार आहे. तीच गाडी जरी टेकाला जाऊन बंद पडायची लागली तर आनंद वाटावा का नाही वाटत. बायको गावाला गेलेली असावी, गणपती गेले की दुपारी 5 वाजता येतो म्हणते. आत बाहेर म्हणजे बसते महाराज. अजून कुठं आले नाही. दिसाली आली येऊन तिने तसंच बसावं, आनंद वाटावा का नाही. बस की तुम्ही तिला आनंद आला. बर, साखर आताची उद्या खावा, कशी लागणार? शिवा देऊन खावा, झोपून खावा. का? गोडी हे तिचं स्वरूप आहे. तसं सुख हे जर बायकोचं स्वरूप असतं, गाडीचं असतं, तर तो आनंद टिकायला पाहिजे होता ना. ज्या तो आनंद टिकत नाही, आनंदात त्या दुःखाला लागले त्याचं परिवर्तन होतंय मला. त्या तिथं सुखाची कल्पना केलेली ब्राह्मण काय करायची आहे? पदार्थ तुम्ही मिळवा, पण सुखाची कल्पना करू नका. ती कल्पना केलेली आपल्याला मिळालं की अनुकूल आनंद वाटतो आणि गेलं की दुःख वाटतं. आणि ते सुखाची कल्पना नाही केली तर आलं तरी त्याचं काय वाटणार नाही आणि गेलं तरी त्याचं मिळाल्याचा लाभ तो हर्षे विषयाला कारणीभूत होत नाही मला. ती कारण काय होतं, त्याचं सत्यत्व दिलेलं आहे तुम्हाला, पण ते सत्य ठरत नाही मला. त्यावेळेस आनंद जो होतो तो तुमचा आहे. जसा साखरेचाच गोडी चहातनं लाडूत नाही, तसं विषयातनं देखील आनंद आहे. कोणाचा? कारण का आत्मा आनंद स्वरूप आहे हो. सच्चित आणि आनंद हे आपलं स्वरूप आहे. सत म्हणजे जागृतीत होतं, स्वप्नात आहे, सुषुप्तीत आहे. तिन्ही कारण त्याला सत म्हणायचं. चित म्हणजे जागृतीचं प्रकाशन केलं व्यवहाराचं, हा घटपट आहे सगळा व्यवहार. स्वप्नातही प्रकाशन केलं, ज्ञानाशिवाय प्रकाशन होत नाही मला. आणि सुषुप्तीत व्यवहार नाही, पण मी काय जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो, जाणीव आहे ना, म्हणजे चित म्हणजे ज्ञान. आता या विषयातनं तुम्हाला आनंद मिळणारा तो कुणाचा आहे बघा. ते मग आत्मानंद जर असेल तर तिच्यावर तुम्ही सुखाची कल्पना करणार नाही महाराज. मग का नाही म्हणजे तोंड खाली घेऊन बसणार, रवाच्या आनंदात तुमच्या. आम्हाला सवय झाली आहे तिला पुढे ठेवून आनंद भोगायचे आणि मग तोच आनंद दुःखाला कारणीभूत बसलाय बघा. म्हणजे तोंड बघा त्याचं काय देवा. खेरी कुठं तरी ते इकडं तुमच्या इकडे आहे काय बेंद्रा दिवशी ती काय घालायला जातात, दोरं घालायला ना काय, त्याला वाटतं माझ्यासाठी
अरे बाईल म्हणे खरे मरता तरी बरे फुंकुने घर नाशी गाडवा जेवढं म्हणून धक्का म्हणून केली होती. आरती आरती म्हणता घेणाऱ्याची म्हणील आणि म्हणणारीची आरती खरी असेल पण त्या आरतीवच आपण पाहतोय. आले पाहिजे होती करू नका त्याला सोडू नका मला. पण मी याचं नेमकं कोणाही कळवून घेणार मी कोण आहे माझं कोण आहे कळवून घेणार ते ठीक गरजेचं आहे. त्यालाच परमार्थ म्हटले मला. परमार्थ म्हणजे दुसरं काय नाही मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर एवढंच विचार. ज्यावेळी मला सुखाची कल्पना होती त्यावेळी काय होते तुम्हाला सांगतो महाराज. विषयाची इच्छा केलेली असते महाराज. आपण प्रयत्न करून विषयाची प्राप्ती करून घेतो. विषयाची प्राप्ती इच्छेची निवृत्ती अंतःकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान होतं महाराज. तुमचाच आनंद तुम्हाला भोगायला मिळतो महाराज. कारण का ते दोन्ही चैतन्य एक दिशेत येतात महाराज. विषय चैतन्य आणि अंतःकरण चैतन्य एक दिशेत सुरू होतो महाराज. त्यावेळी तो आनंद भोगायला मिळतो महाराज. म्हणजे आत्म्याचाच आनंद तिथनं भोगायला मिळतो. वस्तूचा आनंद नाही. आणि त्या वस्तूचा जर आनंद असता तर दुसऱ्या वस्तूची इच्छा झाली नसती किंवा त्या आनंदाचा बदल झाला नसता. म्हणजे पदार्थावर आपण म्हणाल जड जीवाचा विचार चाललेला आहे. लक्षात ठेवा तुम्ही. या जड पदार्थावर आपण सत्यत्व दिलं सुखाची कल्पना केली आणि त्याच्या प्राप्तीसाठी आपण रात्रंदिवस सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वतावर. कारण का संसाराचं स्वरूपच आहे दुःख मूळ महाराज. दुःख बांधवडी आहे या संसार. सुखाचा विचार नाही कुठे महाराज. पण संसाराने आपण बांधलो गेलोय महाराज. बांधलो गेलोय का आपण बांधून घेतलंय. बांधून घेतले. बांधून घेतले. सोडायचं कुणी. आपुले आपण करा सोडून संसार बंधन थोडा. आणि मला ताप आलाय तर तुम्हाला इंजेक्शन करून कसं चालेल मला. ज्याला ताप आलाय त्यानंच मला आपुला आपण बांधवी लागला. हा निराळा नशीच नाशीच लागला. मग धारण केले कुणी. परमात्मा सुनासाठी करायचा नाही. बायको आमची रोज हरिपाठाला जाते. तू काय करतो तिकटी बसून येच या पेच या लोकांचं पंचनाम. आपली पिशवी धुयाची गावाची गाण गोळा करायचं. आज हे नाही केलं त्याने ते केलं उद्या त्याचं त्याने केलं. बायकोचा परमार्थ नवऱ्याला येत नाही. नवऱ्याचा परमार्थ मामद्याला चालतंय की तिला न्यायचं. मला तोंड आलंय मामद्याला चालत पण मोक्षाला नाही चालत. ज्याचं त्याने मुक्त व्हायचं ज्याचं त्याने मला. हा भेद भ्रम आहे तो महाराज जीव जडाचा भ्रमच आहे. पदार्थ सत्य नाही. पदार्थ येणारे जाणारे सुख होतं ते आपल्या स्वरूपाचं होतं महाराज. हा जड जीवाचा भेद मिथ्या ठरतो महाराज. जड ईश्वराचा भेद महाराज. हे सगळे पदार्थ जे ईश्वरच नटलेला आहे महाराज. सुवर्ण जसं अलंकार रूपान आहे. अभिननिमित्त उपादान कारण तो परमात्मा या जगताला माया प्राधान्यानं उपादान कारण आहे आणि चैतन्य प्राधान्यानं निमित्त कारण आहे. सोनं जसं अलंकार रूपान आहे. पाण्यावर लाट आले का नाही लाट थोडी काढून घ्या. लाट आता जरा काय दिसते इथे मग लाट काय म्हणते. पाणी आहे का लाट आहे. पाणी आहे. पाणी आहे म्हणजे जग का देव आहे. जन्म अवघा अरे देवच नटलेला आहे मला. नाही तुम्हीच देव आहे. देवाचे बरे तुका म्हणे करे तुम्ही. विराट स्वरूपानं तोच नटलेला आहे. अंतःकरण वृत्तीद्वारा मायाद्वारा देखील तोच आहे आणि चैतन्य रूपानं तोच आहे मला. अवघी चित्रलोकी आनंदाची आता चरणी जगन्नाथा माय जगन्नाथ बाप जगन्नाथा अनाथाद्वारा एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा. तो परमात्मा सोनं मारायला तुमची टीका असून दे बुगडी असून दे आणि काय असून दे आणि नाना प्रकारचे जरी अलंकार असले सोनं किती. आता घालायची जागा वेगळी वेगळी आहे ते त्यांचं त्यांना माहिती मला. नाहीतर सोनं इकडं म्हणून तिथलं इथं घालू नका आणि तिथलं तिथं घालू नका. ती फजिती जोडी गौरीच्या हिला जर बघायला गेली नाकात आली तर कानात कुठे जर नाकात आली तर ते एक मोठं स्वांग होईल. त्या गणपतीकडे बघायला सोडून याच गणपतीकडे बघितलं
पण महाराज सोनं किती? जरी अलंकाराला आलं तरी महाराज सोन्यात काय बदल झालेला नाही महाराज. आमचं सोनं तेवढं काढून घ्या आणि तुमची बुगडी घ्या. बुगडी चांगली, बुगडी म्हणता का सोनं म्हणता? बुगडी आहे काय ते सोनं आहे. अगोदर काय होतं? सोनंच बरं, नंतर त्याला आकार दिला तेव्हा काय आहे? सोनंच आहे. आणि मोडलं तरी काय आहे? सोनंच आहे. मग बुगडी कुठं आहे तुमची? नावने आकार दिला त्याला का ती काय आहे म्हणून? तुझं जग म्हणून काय आहे? जननो यावा जनार्दन आहे महाराज, परमात्माच आहे. स्थूल सूक्ष्म रूपाने सगळा तोच नटलेला आहे. या देवाशिवाय जगात दुसरं काय नाही. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक ती मुनी. विठ्ठल मुनी नाही, विठ्ठलाची 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 महाराज सर्वात परमात्माच आहे महाराज. फक्त ती दृष्टी येणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. परमात्मा दृष्टी येणं अत्यंतिक महत्वाचं आहे. जड जडाचाही भेद महाराज उडवून टाकलेला आहे महाराज. सगळंच पदार्थ एक माया कार्य आहे महाराज. या पदार्थात देखील महाराज भेद नाही महाराज. जीवेश्वराचा भेद, जीवजीवाचा भेद, जीवजडाचा भेद, जडेश्वराचा भेद, जड जडाचा भेद आणि देवदेवाचा भेद आहे ना. आमचं देव किती? नागोबा आता कुठं आहे? गणपती आहे. आता गणपती परवा दिवशी घालून आता कोणता यायचा? दसऱ्याला आता दुर्गा देवी. किती द्या? प्रत्येक वाराचा येतो देवादेव. आणि त्यात केवढं वाद आहे महाराज. ती म्हणतात आमचा आडवा, ती म्हणतात आमचा उभा. सारिवतात देखील त्या आडवं सांगतात. काय सांगतात बरं, ते राहून द्यायचं. आमच्यात तरी दादा वार करण्यात तुझ्या फडाचा ही या फडाचा ही फडफडच करीत राहिली. काय सरळ नाही दादा. इकडं हे नाही म्हणून इकडे यायचं, इथलं बरं करा, इथलं नको. ती आला की त्याने टाय ठेवायचं आणि बाहेर जायचं. अरे तुझे घडे जो जो घडे तो संसार होय. जोडे दुःखाला भेदाला का दुःखाला कारण आहे भेद. दुःखाला कारण काय? भेद आहे. आणि भेद हा अनुभव महाराज. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोले. दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पाप पुण्य, पाप पुण्याला कारण अनुकूल रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल, त्याला कारण वेदज्ञान, वेदज्ञान कारण वेदज्ञानाला कारण सुस्वरूपाचं अज्ञान. तुम्हाला येतच यायला पाहिजे. म्हणून जाणते गुरु व्हायचे, तेने कृत्य कार्य व्हायचे. त्याचे मूळ सिंचन सहजी शाखा पल्लव संतोष येते महाराज. आपल्या स्वरूपाची ओळख करून देणारे एक सद्गुरु तत्व आहे महाराज. त्या सद्गुरु तत्वाची जर आपल्याला सेवा घडली, आनंदी भावाने सेवा करावी महाराज. पण ईश्वर सेवा करावी. 4 कृपा आपल्याला संपादन करून घ्याव्या लागणार. ईश्वर सेवा, सद्गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि अंतकरण कृपा. या 4 कृपा संपादन झाल्या तर मोक्ष तुमचा दुरी नाही. वस्तू स्वयंसिद्ध आहे. वारा आभाळाची बेडी, वासुनी सूर्य तिनेगडी. तसा आत्मा आहे महाराज. सद्गुरू काय करतात? अज्ञानाचं जे आवरण आहे ते निवृत्त करतात. म्हणजे तुम्ही नेमकं कोण आहे हे त्याचं तत्वमसी महावाक्य तूच ब्रह्म आहे असं उपदेश करतात. आणि त्याच्यासाठी सद्गुरूची गरज आहे महाराज. म्हणून जाणते गुरु भजिजे, तेने कृत्यकार्य होईल. त्याची मूळ सिंचन सहजी शाखा पल्लव संतोष येते. झालेली सेवा येतं तुमच्या चरणी, सद्गुरूच्या अजून थोडी वेळ जायचं. पुंडलिका